अप्पा मोरया, मी तुमचा लाडका सागर. तर आजचा विषय आज खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि तुम्ही व्लॉगचा तर थंबनेल बघितलाच असेल की आज मी आपल्या यूट्यूब इन्कमनी, आता तुम्हाला ही काय लोकांना माहिती असेल काय लोकांना नाही माहिती असेल, तर मी एक असं वाक्य बोललेलो की जेव्हा 500 सबस्क्रायबर झालेले त्या टायमाला मी एक असं वाक्य बोललेलो की जेव्हा यूट्यूबचा कुठलाही पेमेंट पाहिजे, प्रमोशन असून दे, चॅनल मॉनिटाईज असून दे, या काही झालं तरी पण तो पहिला जो पेमेंट येईल तो पहिला पेमेंट मी ज्या दिवशी येईल त्या दिवशी जी पण हॉस्पिटलमध्ये, म्हणजे नियर बाय माझ्या, मी राहतो तिकडे नियर बाय, या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जी पण जन्म घेईल मुलगी, त्या मुलीला एक छोटंसं मी एक भेटवस्तू देणार आहे. तर ते पूर्ण झालं आहे. ॲक्च्युली माझे प्रमोशन तर झालेत खूप, पण मी ही गोष्ट विसरून गेलेलो. तर त्यानंतर खूप साऱ्या अडचणी यायला लागल्या. त्यानंतर मी विचार केला, अरे काय होते नक्की काय. मग त्यानंतर मला आठवलं, अरे आपलं प्रमोशन झालेलं आणि आपण हे वाक्य बोललेलं तर ते पूर्ण झालं नाही. तर ते आज योग आला आहे. आणि आता मी पहिली गोष्ट तर हॉस्पिटलमध्ये आता खूप ट्राय केलं वगैरे की जाऊन त्यांना असं सांगितलं वगैरे. तर काय काय हॉस्पिटलवर आता सध्या परमिशन नाही देत. का माहिती त्यांचं काही कारण असेल वगैरे. तर ते तर परमिशन देत नाही. मग मी बोला, अरे बापरे, आता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तर मी काय केलं, सगळ्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला सांगितलं की असं असं आहे. मग त्याच्यामध्ये ऋत्विकची मम्मी, माहिती आहे ऋत्विक, तुम्हाला माहिती असेल, माझ्यासोबत लहानपणापासून खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये आला आहे पण तो. तर त्याच्या मम्मीला सांगितलं. तर त्याच्या मम्मीला त्यांना सांगितलं असं असं. मग त्यांच्या ओळखीमध्ये असं कोणतरी अशी डिलिव्हरी झालेली होती. मग ते येणार आहेत आता थोड्या उशिरात, म्हणजे आपण त्यांच्या घरी जाणार आहे. तर आपण ट्राय करू. बेबीचा फेस मी नाहीच घेणार आहे, कारण कसं आहे, आपलं लहान पोरगा आहे, लहान मुलगी आहे, तर तिला नजर वगैरे लागेल. त्यामुळे मी बेबीचा फेस दाखवणारच नाही. आणि आपण पाहिजे आईवडिलांचं काहीच विचारायचं नाही, कारण कसं आहे बघा, आपण कुठलंही चांगलं काम करतोय तर बोलतात ना, ह्या हाताने करतो ते ह्या हाताला समजायला नाही पाहिजे. तर तसं करूया आपण. तर ठीक आहे. मी ही व्हिडिओ पण मला पहिली गोष्ट बनवायची नव्हती ही, बट काय आहे ना की मी बोललो आहे, हे प्रूफ केलं आहे. हे ॲक्च्युली मला तुम्हाला दाखवायचं आहे. तर तुम्हाला काय वाटणार की काय लोक, अरे हा फक्त बोलला आहे आणि यांनी काही केलंच नाही आहे. त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतो. बट नाही मी त्या मुलीचा बेबीचा फेस घेणार. हां, जर त्या म्हणजे ज्या मुलीची आई, तिचा जर परमिशन असेल तर मी दाखवेल तुम्हाला तिचा फेस, नाही तर मी नाही दाखवणार. आणि पाहिजे मी फोटो काढेल ना तिच्यासोबत, पण मुश्किलने भेटेल फोटो काढेल. तर तिच्या चेहऱ्यावरती असं फिल्टर ठेवणार आहे, म्हणजे काय ते इमोजी तसं. बाकी हे सगळं शक्य झालं तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे झालं हे सगळं शक्य. आज इतकं सगळं प्रेम भेटतंय मला, एवढं सगळं, म्हणजे मलाच नाही माझ्या फॅमिलीला पण इतकं सगळं प्रेम भेटतंय. म्हणजे आज माझे मम्मी वगैरे, पप्पा वगैरे, त्यांना पण लोक आज माझ्यामुळे ओळखतात. अरे तू सागर भोईर ना, तू यूट्यूबवर, त्याचे पण. तर एक असा खूप प्राऊड मुमेंट वाटतो माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी वगैरे. तर खरंच हे सगळं शक्य तुम्ही केलं आहेत. आणि मी ट्राय करेल पुढे पण की असंच खूप चांगले काम करायचं. तर चला एकदा आता आपण जाऊया बिना टाइम वेस्ट करता. चला. A few moments later. जे काही यूट्यूबमध्ये आपण बोललेलो की आपले सबस्क्रायबर या आपल्या कुठला इन्कम पहिला येणार, तर आपण ती एक छोटीशी भेटवस्तू, तर आपल्याला आपली छोटी एक बेबी भेटली आहे, तर तिला आज आपण देतोय. तर मम्मी थँक्यू. आणि सगळ्यात मोठा थँक्यू तर मी या काकींना बोलेल, की आज शक्य झालंय तर या काकींमुळे झालंय. तर तुम्ही काय बोलाल थोडंसं? माझं नाव उज्ज्वला चौधरी. मी आशामध्ये काम करत आहे. माझ्याकडे एका माझ्या मैत्रिणीचा कॉल आला, सागर भोईर म्हणून, म्हणजे त्यांचे ओळखीचे आहेत. त्यांनी सांगितलं का माझं काम सक्सेसफुल झालं तर मी एका छोट्या मुलीला गिफ्ट दे. तर मग मला तिने फोन केला. तिने सांगितलं का तुझ्या कोणी आहे का ओळखीचं. तर मी सांगितलं थांब, मी तिच्या मम्मीला पहिले कॉल करते का हे कर म्हणून. मला रक्षिताचं नाव सुचलं. नाव सुचल्यामुळे मी तिच्या मम्मीला फोन केला आणि सांगितलं बघ असं असं आहे. तर ती हां म्हटली. मग नंतर मग मी तिला कॉल करून मग सागरनी एक छोटंसं गिफ्ट दिलं.